परं ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकं सुरासुरेन्द्रे सिद्धेन्द्रे स्तुतं स्तौमि परात्परं सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यः सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तानं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय। आज या ठिकाणी आपण भागवत या ग्रंथाचा शुभारंभ करतोय। त्यात भागवत महात्म्य असं सुरुवातीलाच आहे। एप्रिलमध्ये मी एकनाथ षष्ठीच्या कार्यक्रमाला आलो होतो। त्यावेळी त्या प्रवचन झाल्यानंतर अण्णांनी या दगडाला शेंदूर लावला आणि भागवतकार होण्याचा सल्ला दिला आणि त्याला माझे श्रीगुरू डॉक्टर काका यांनी अनुमोदन दिलं आणि त्या दोघांनी मिळून मला भागवतकार करायचा विडा उचलला आहे आणि त्यामुळे मी आता ही भागवत कथा आपल्या या ठिकाणी संपन्न करतो आहोत। आपण गेले 9 महिने म्हणजे एप्रिलपासून आत्तापर्यंत त्यांनी एक माझ्यावर जबाबदारी टाकली। त्याचा मोठा परिणाम झाला की भागवत सोडून माझ्या डोक्यात काय 8-9 महिन्यात आलं नाही, कारण एवढा त्याचा अभ्यास पूर्ण करायचा होता। त्यामुळे त्यांनी टाकलेल्या जबाबदारीमुळे माझा स्वतःचा अभ्यास झाला। हा माझा फायदा आहे। तुम्हाला ऐकून काय फायदा होतो का नाही हा तुमचा भाग आहे, पण माझा तरी फायदा झाला। गेली 8-9 महिने सतत भागवताचं चिंतन झालं। खरं तर भागवत हा खूप मोठा ग्रंथ आहे। त्यातलं 7 दिवसात हे सगळं सांगणं फार अवघड आहे, पण आत्ताच्या आपल्या रोजच्या जगण्याला काही उपयोगाच्या गोष्टी त्यातल्या ज्या आहेत त्या तेवढ्या घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे। भागवत कथा असं त्याचं नाव आहे, भागवत कथा किंवा भागवत कथा ज्ञानयज्ञ। आता हे जे भागवत आहे हे भागवत हे एक पुराण आहे। भागवत म्हणजे काय? पुराण आहे। पुराण शब्दाचा अर्थ आहे जे लोकांच्या हृदयाला जे परिपूर्ण करतं किंवा पुरातन जुनं असूनसुद्धा नित्य नूतन आहे, म्हणजे ज्याच्यात नवीन नवीन काही अर्थ आपल्याला काय होतात प्रतीत होतात, त्याला काय म्हणायचं? पुराण। भगवता अयम भागवत म्हणजे जी व्यक्ती भगवंताची होते त्याला भागवत असं म्हणतात। भागवत म्हणजे काय आहे? भागवत म्हणजे भगवंताचं स्वरूप, भागवत म्हणजे भक्तीचं स्वरूप आणि भागवत म्हणजे साधनेचं स्वरूप। भक्ती म्हणजे काय? भगवंत म्हणजे काय? भगवंताच्या प्राप्तीसाठी जीवानं कोणतं साधन करायचं याचा विचार भागवतामध्ये सांगितला आहे। भागवतात आपण ज्या ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये भागवतामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा विचार मांडलेला आहे। आपलं माणसाचं जीवन म्हणजे तुम्हाला मला जे जीवन मिळालं हे मानवी जीवन कृतार्थ करणारी एक 2-3 प्रस्थानत्रयी आहेत। मानवी जीवन कृतार्थ करणारे 2-3 प्रस्थानत्रयी आहेत। त्यातली एक वैदिक प्रस्थानत्रयी आहे, दुसरी पौराणिक प्रस्थानत्रयी आहे आणि एक तिसरी संतांची प्रस्थानत्रयी आहे। वैदिक प्रस्थानत्रयी म्हणजे काय? ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता याला म्हणायचं वैदिक प्रस्थानत्रयी। दुसरी एक पौराणिक प्रस्थानत्रयी आहे, त्यामध्ये रामायण, महाभारत आणि भागवत। त्यातल्या भागवताचा आता आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत। आणि तिसरी संत प्रस्थानत्रयी आहे। संत प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत ही संतांची प्रस्थानत्रयी आहे। म्हणजे काय?
तुम्हाला मला जे माणूस म्हणून जीवन मिळालं आहे ते मानवी जीवन कृतार्थ करायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर माणसाने ही प्रस्थानत्रयीचा अभ्यास करावा. किमान ह्या सगळ्या प्रस्थानत्रयीचा नाही अभ्यास झाला तरी किमान भागवताचा तरी अभ्यास करावा, भागवताचं श्रवण करावं, भागवताचं पठण करावं, म्हणजे मग आपल्या जीवनाचं काय होईल, कल्याण होईल. आता भागवत हा एक आपल्या संस्कृतीतला एक अलौकिक ग्रंथ आहे. त्याच्यात कथा आहेत, कथेतून तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त तत्त्वज्ञान सांगितलं आहे, काही दृष्टांत सांगितलेत आणि त्याच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगितलं आहे. पण भागवतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, आता प्रल्हादाची कथा आणि हिरण्यकश्यपूची कथा, ध्रुव बाळाची कथा, आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळी या कथा अभ्यासालाच होत्या. गोष्टीरूप इतिहास नावाचं पुस्तक होतं, त्याच्यात या कथा असायच्या. त्या कथा माहिती आहेत आम्हाला, मला माहिती आहेत, तुम्हाला माहिती आहेत, पण त्या कथेमधून कोणतं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, त्याच्यात काय तात्पर्य सांगितलं आहे, हे आता आपल्याला या भागवत ग्रंथाचा अभ्यास करताना शिकायचं आहे किंवा त्याची माहिती करून घ्यायची आहे. म्हणजे कुठल्या तरी एका तत्त्वाकडं, मला व्यक्तिगत कथा सांगणं फार आवडत नाही, त्यामुळे मला कथा पाठ झाल्या नाहीत म्हणून मी कथा लिहून काढलेत. लिहिण्यामुळं निम्म्या अर्ध्या पाठ झालेत, उरलेल्या मला बघून सांगाव्या लागतील. पण त्या कथेच्या पाठीमागचं जे तात्पर्य आहे, त्या पाठीमागं जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, भागवत वाचल्यानंतर मला व्यक्तिगत असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये जे सांगितलं आहे, हरिपाठात जे सांगितलं आहे, त्या सगळ्याचं मूळ भागवत या ग्रंथात आहे. त्या सगळ्या ग्रंथांचं मूळ तत्त्वज्ञान जे भाग आहे तो तत्त्वज्ञानाचा, तो या कशामध्ये, ग्रंथामध्ये आहे. आता आपण ह्याला एक नाव दिलं, भागवत कथा. कथा कशाला म्हणायचं, मला इथे एक खोक पडली कपाळाला. आता ह्याने मला विचारलं हे काय झालं आहे, तर मी त्यांना म्हटलं मी लहानपणी पडलो त्यामुळं मला खोक पडली. आता ही काही गोष्ट आहे का, ही गोष्ट नाही, हे एका वाक्यात दिलेलं उत्तर आहे. पण कथा म्हणजे काय, मग त्यांनी जेव्हा मला विचारलं हे खरंच काय झालं आहे तुम्हाला, मग मी सांगितलं. मी 7वीला होतो, आमच्याकडे गारगोटीला निष्ठच्या शेजारी निष्ठप नावाचं गाव आहे, तिथं लक्ष्मीची यात्रा भरते. आमच्या मामाकडे बैलगाडी होती, मामा बैलगाडी घेऊन आला होता. मग बैलगाडीतनं बसून आम्ही सगळेजण निष्णपच्या यात्रेला गेलो. तिकडे यात्रेला जाताना तो जुन्या काळातला खडकाळ रस्ता होता, एका दगडावरून चाक गेलं की गाडी तिरकी व्हायची. मग ते असेच एका मोठ्या दगडावरनं गाडी जायला लागली तेव्हा ती तिरकी झाली आणि माझं डोकं त्या गाडीच्या कडेच्या काय म्हणतात त्याला, बावकोडा, त्याच्यावर आपटलं आणि त्यामुळं मला खोक पडली. मग तिथून मला गारगोटीला दवाखान्यात आणलं, डॉक्टरांनी टाके घातले आणि मग 8 दिवसांनी ती जखम बरी झाली. ह्याला म्हणायचं कथा. काय कळलं, कथा म्हणजे काय, ही सगळं पूर्वपीठिका सगळी सांगायची, जुनी घडलेली गोष्ट इत्यंभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणं, याला काय म्हणतात, कथा. म्हणजे ही इथली तुमची खून कसली कपाळावरची, हे एका वाक्यात पण उत्तर आहे आणि त्याच्या पाठीमागे झालेली ही कथासुद्धा आहे. बरोबर, म्हणजे हे सगळं सविस्तर विस्तारपूर्वक सांगणं. या भागवतामध्ये अशाच प्रकारच्या कथा आहेत. आता या कथेत पार अडकायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी. म्हणजे कथा सोडून द्यायची, त्या कथेनं आपल्याला जे तात्पर्य सांगितले त्या तात्पर्याकडे काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. म्हणून भागवतामध्ये त्या कथा आहेत, त्या कथा आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करणाऱ्या आहेत, मानवी जीवन धन्य करणारे आहेत. खरं तर भागवत या ग्रंथाबद्दल असं म्हटलं जातं, धनंजये हटक संपरीक्षा, म्हणजे सोन्याची परीक्षा अग्नीत होते. महारणे शस्त्रभूताम संपरीक्षा, शौर्याची परीक्षा रणांगणात होते, युद्धभूमीवर होते. विपत्ती काले गृहिणी संपरीक्षा, म्हणजे काय, समजा तुम्ही घरात आहात, इकडे ह्यांना माहिती आहे, विपत्ती काले गृहिणीची परीक्षा, अचानक 8-10 माणसं आली, ऑर्डर सोडली 10 माणसांचं जेवण करा. घरात काही गोष्टी सगळ्या असतात असं नाही, पण असलेल्या गोष्टीतून चांगला स्वयंपाक करून वाढणं ही गृहिणीची काय परीक्षा आहे. तसं विद्यावताम भागवते संपरीक्षा, विद्वानाची परीक्षा भागवतामध्ये होते. म्हणजे मी काय विद्वान नाही पण अगोदरच सांगून ठेवतो, विद्वानाची परीक्षा कशात होते, भागवतामध्ये. म्हणजे भागवतामध्ये जे तात्पर्य सांगितलं आहे, ज्या भगवंताच्या लीला गुण कर्म सांगितलं आहे, त्याचं आपल्याला आपल्या जीवनाला उपयोगी होईल अशा प्रकारचं विवेचन करणं, अशा प्रकारे ते स्पष्ट करून सांगणं, याच्यात विद्वानाची काय परीक्षा आहे. आता हा जो भागवत ग्रंथ आहे, या भागवत ग्रंथाचे एक दुसरे म्हणतात, जीवाला भगवंताच्या जवळ घेऊन जाणारी नौका, जीवाला भगवंताच्या जवळ घेऊन जाणारी नौका म्हणजे भागवत. या भागवत या ग्रंथात एकूण 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. स्कंद 12 आणि 18,000 श्लोक आहेत. सगळे अध्याय एकूण 335 आहेत. आता 335 अध्याय 7 दिवसात होणं शक्य नाही, त्यामुळं आपल्याला त्यातल्या काही निवडक जो भाग आहे तो निवडक भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता त्याच्या जे महत्त्व सांगितले, भागवत हा ग्रंथ का श्रवण करावा किंवा त्याचा आपल्या जीवनाला काय उपयोग आहे,
या संदर्भानं आपण थोडासा विचार करूया की आजचं जे मानवी जीवन आहे त्या आपण आत्ता जे रोजचं जीवन जगतोय त्या रोजच्या जीवनामध्ये 4 गोष्टींना आपण महत्त्व दिलं आहे. नाथ महाराजांची या आशयाची एक ओवी आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीस समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. आहार निद्रा भय मैथुन तुमचं आमचं जे सगळ्या प्राण्यांचं जीवन चाललं आहे हे जीवन 4 गोष्टीवर आहे. एक आम्हाला खायला लागतं आहार, निद्रा म्हणजे झोप लागते, आपल्या मनात भय आहे आणि नवीन प्रजा निर्माण होण्यासाठी मैथुन. अशा आहार निद्रा भय आणि मैथुन या 4 गरजा आहेत. त्या जशा तुमची माझी गरज आहे तशी आपल्या आजूबाजूला जे प्राणी सगळे पसरलेले आहेत, कुत्रा मांजर उंदीर साप, ह्या सगळ्या प्राण्यांच्या ह्या 4 काय आहेत गरज आहेत. म्हणजे सगळ्यांचं जीवन या 4वर चालतं. आहार सगळ्यांना लागतो, सगळ्यांच्या मनात भीती आहे, त्यातल्या त्यात भीती कशाची आहे, मरणाची भीती महत्त्वाची आहे. आहार निद्रा भय मैथुन. माणसाला भूक लागली, आता समजा मी पुरणपोळी खाल्ली आणि कुत्र्यानं शिळी भाकरी खाल्ली, परिणाम काय झाला सांगा. कुत्र्याचीही भूक भागली, माझीही भूक भागली, फक्त आपल्यात फरक कशात राहिला, त्यानं शिळी भाकरी खाल्ली आणि मी पुरणपोळी खाल्ली. पण मी पुरणपोळी खाल्ली आणि कुत्र्यानं शिळी भाकरी जरी खाल्ली तरी त्याचा परिणाम एकच आहे, दोघांची काय झाली भूक भागली. मी पाणी पिलं, मी बिस्लरी बाटलीतलं पाणी पिलं, माझी तहान भागली. कुत्रा गटारीतलं पाणी प्याला, त्याची तहान भागली. परिणाम काय आहे, पाण्यानं तहान भागणं हा एकच परिणाम आहे. बरोबर. म्हणजे माणूस प्राणी आणि इतर मानवेतर प्राणी या दोघांच्यामध्ये हीच एक गोष्ट समान आहे. कोणती, की आहार निद्रा भय मैथुन. पण माणसाच्या शरीरात एक वेगळेपणा आहे. माणसाच्या शरीरातला वेगळेपणा कोणता, तर माणसाला ज्ञान आहे. माणसाला काय आहे, ज्ञान आहे. माणसाजवळ जे ज्ञान आहे ते इतर प्राण्यांच्या जवळ ज्ञान नाही. कारण पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस. पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी कोण, माणूस. 2 नंबरची बुद्धिमत्ता आहे डॉल्फिन नावाच्या प्राण्याला, माशाला. डॉल्फिन नावाचा जो मासा आहे त्याला 2 नंबरची बुद्धिमत्ता आहे. आता माझ्याजवळ ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा, तर माझं जीवन मानवी जीवन सफल व्हावं. सगळे प्राणी जगतात तसंच मी जगायला लागलो तर माझ्यात आणि कुत्र्या मांजरात काय फरक राहिला. कुत्री मांजरं जसं जीवन जगतात तसंच जीवन जर मी जगायला लागलो तर माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. माणसाजवळ कोणती गोष्ट जास्त आहे, ज्ञान ही गोष्ट जास्त आहे. म्हणून शास्त्र सांगतं, ज्ञानवान एव सुखवान ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती तस्मात ज्ञानमयो भव. ज्याच्याजवळ ज्ञान आहे तोच सुखी आहे, ज्याच्याजवळ ज्ञान आहे तोच बलवान आहे. ज्ञानवानच खरं जीवन जगतो, तस्मात ज्ञानमयो भव. म्हणून तू ज्ञानवान हो. म्हणून माणसानं काय काय व्हावं, ज्ञानवान व्हावं. आणि ते ज्ञानवान होण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला कशामध्ये मिळतं, भागवतामध्ये मिळतं. महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा एक संवाद आहे, त्याला यक्ष प्रश्न असं म्हणतात. त्या यक्षानं युधिष्ठिरांना एक प्रश्न विचारला. प्रश्न कसा आहे, अनन्य हनी भूतानी गच्छन्ति यममंदिरम शेषास्थावरमिच्छांती किम आश्चर्य मतः परम. म्हणजे काय, या मानवी जीवनातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. तुमचं लक्ष आहे सगळ्यांचं ना, बघा जरा बस. सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं मानवी जीवनातलं. मानवी जीवनातलं सर्वात मोठं आश्चर्य हेच आहे की रोज आपण हजारो माणसं मरताना पाहतो, पण हजारो माणसं रोज मरताना पाहिली तरीसुद्धा जिवंत असलेली माणसं मात्र आपण कधी मरणार नाही या भ्रमात राहतात. हे ह्या जगातलं काय आहे, आश्चर्य. मानवी जीवनातलं, पृथ्वी तलावरचं मानवी जीवनातलं आश्चर्य कोणतं सर्वात मोठं, तर सर्वात मोठं आश्चर्य रोज हजारो लोक मरताना आपण पाहतो, पण जिवंत असलेली माणसं मात्र आपण जणू काय मरणार नाही अशा प्रकारच्या उन्मादात जगत असतात. हे या पृथ्वी तलावरचं एक आश्चर्य आहे. म्हणून जन्म आणि मरण या 2 गोष्टींचा विचार करावा लागतो ह्याच्यात. मुळात ही कथाच त्याबद्दलची आहे. ही भागवत कथा जी आहे, ही भागवत कथा आपल्याला मरणाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य देणारी आहे. जन्म आणि मरण ही आपल्या जीवनातली एक अपरिहार्य गोष्ट आहे. समजा मी आता हे पाणी आहे, हे पाणी मी इथं ओतलं तर ते उंचावरून खाली उताराकडे वाहत राहतं. पाणी असं म्हणतं का मी आता इथून इकडं वर जाणार नाही. म्हणजे उंचावर पाणी ओतलं तर ते उताराकडे वाहत राहतं. भात पेरले तर त्यापासून भातच उगवतात, गहू पेरले तर गहू उगवतात. भात असं म्हणत नाहीत की मी बाजरी म्हणून उगवणार,
असं म्हणतात का? नाही. म्हणजे ही अपरिहार्यता आहे, याच्यात काही बदल करता येत नाही. पाणी उंचावर टाकलं की ते उताराकडं वाहत जाणं ही अपरिहार्यता आहे. भात पेरले की भात उगवतात ही त्या भाताची अपरिहार्यता आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साळीचा कणू न म्हणे मी न उगवे साळीपणे. म्हणजे भात असं म्हणत नाही की मी भात म्हणून उगवणार नाही, तर भाताला भात म्हणून उगवणं ही त्याची अपरिहार्यता आहे. तसं जन्माला आल्यानंतर मरणं ही काय आहे? अपरिहार्यता आहे. आणि जन्माला आल्यानंतर मरणं ही अपरिहार्यता असली तरी ती एक अनिश्चित गोष्ट आहे. अनिश्चित गोष्ट म्हणजे काय? मृत्यू ही निश्चित कळणारी गोष्ट नाही. पण इथं भागवतामध्ये जी कथा आहे, राजा परीक्षिताला जो शाप मिळाला शृंगी ऋषींचा, त्या शापात त्याला कळलं की 7 दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे. आणखी एक कथा आहे खटवांग राजाची. तर खटवांग राजानं काय केली? मदत केली. कुणाला? देव आणि असुर यांच्या युद्धात मदत केली. आज देवांचा विजय झाला आणि देवाने जेव्हा त्यांना खटवांग राजाला विचारलं की तुला काय पाहिजे सांग, तेव्हा खटवांग राजानं त्यांना विचारलं की माझं आयुष्य अजून किती राहिलं आहे ते सांगा. तेव्हा त्याला देवाने सांगितलं 2 तास राहिलेत किंवा 2 घटिका राहिलेत. आता 2 घटका राहिले तेवढं कळल्याबरोबर त्यानं सगळ्याचा मनानं त्याग केला. मनानं सगळ्या गोष्टींचा त्याग केला, मन भगवंतात लावलं आणि तो मुक्त झाला. किती कालावधी? 2 तासाचा. इथं 7 दिवसाचा कालावधी मिळाला आहे. आजपासून राजा परीक्षितीला एक शाप मिळाला आहे की आजपासून 7व्या दिवशी तू तक्षक सर्पाच्या दंशानं मृत्यू पावशील. मग त्याबद्दल 7 दिवसाचं महत्त्व सांगताना म्हणतात 2 तास मिळाले तर 2 तासात एखादा मुक्त होऊ शकतो. 7 दिवस म्हणजे भरपूर आहेत. त्यामुळे 7 दिवसात ही भागवत कथा ऐकली आणि तो काय झाला? राजा परीक्षित मुक्त झाला. अशी ही कथा आहे. आता मग आपण 7 दिवस ऐकलं तर काय होईल? कारण आठवड्यातला कोणताही वार हा 7वाच आहे. आठवड्यातला कोणताही वार हा काय आहे? 7वा आहे. आपण कधी बोलताना म्हणतो बघा सोमवारपासून सोमवार, म्हणजे आज 8 दिवसांत, आज 8 दिवसांत, बरोबर, असं आपण नेहमी बोलताना म्हणतो. तसा कोणताही वार हा काय आहे? 7वा आहे. त्यामुळं आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण सावध झालं पाहिजे. कारण हे शरीर मला मिळालं आहे. मिळालं आहे का आणलं आहे? मिळालेलं आहे, बरोबर. आणायचं आपल्या हातात असतं तर चांगलं असतं. पण दुसरी गोष्ट आहे, हे मालकीने मिळालं आहे का मुदतीनं मिळालं आहे? मुदतीनं मिळालं आहे. आणि आपल्यापैकी कुणालाही याची मुदत माहीत नाही. त्यांना निदान 2 तासाची मुदत कळली होती, 7 दिवसाची मुदत कळली होती. आपल्याला तेवढीसुद्धा मुदत कळलेली नाही. त्यामुळं आपण आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्यासाठी काय केला पाहिजे? वापरला पाहिजे. म्हणून आपल्याला काळ काम वेगाचं एक गणित सोडवावं लागेल. काळ काम वेगाचं गणित म्हणजे काय? आता आपण 50-60 आहोत तर पुढचं आयुष्य किती राहिले आहे आम्हाला माहीत नाही. मृत्यू केव्हा येणार आहे हे निश्चित माहीत नाही. आणि अशी जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा आपल्या जीवनाची अनिश्चितता असताना आपण आपल्या जीवनातला मिळालेला सगळा वेळ हा भगवंताच्या चिंतनासाठी काय केला पाहिजे? घालवला पाहिजे. कारण ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशीच मरण पाठीमागं लागतं. ज्ञानदेवांची एक उभी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा, ना म्हणो नये धनंजया जियापरी. एकदा हे शरीर घेऊन आपण जन्माला आलो, जन्माचा सोहळा साजरा केला की पुढचा एक सोहळा साजरा करावा लागेल. कुठला? मृत्यूचा सोहळा साजरा करावा लागेल. आणि तुमच्या आमच्या जीवनात सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची, बरोबर. मग जन्म आणि मृत्यू काही टाळता येत नाही, पण जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन मिळालंय त्या जीवनात मात्र आपल्याला काय करता येतं? कल्याण करता येतं, आपलं जीवन कृतार्थ करून घेता येतं. जन्म आणि मृत्यू सगळ्यांनाच होणार आहेत. मग कबीरांचं एक दोहा आहे, ते म्हणतात कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोहे. कबीर काय म्हणतात? आपण जन्माला आलो तेव्हा आपण रडत होतो. मी जन्माला आलो तेव्हा मी रडत होतो, लोक हसत होते. आजूबाजूचे मुलगा झाला या घरात म्हणून हसत होते, बरोबर. हे लोक हसत होते. पण आपण जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन मिळाले ते असं जीवन जगावं की आपण जाताना हसत जावं आणि जगानं आपल्यासाठी काय करावं? रडावं. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जे जन्म आणि मृत्यूच्या 2 काठांच्या मध्ये मिळालेलं जीवन आहे, त्या 2 काठांच्या मध्ये मिळालेलं जीवन जर कृतार्थ करायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मिळालेलं जीवन आपण योग्य प्रकारे काय केलं पाहिजे? वापरलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण काळ काम वेगाचं गणित सोडवलं पाहिजे. आता हे भागवत का श्रवण करायचं, म्हणजे भागवत या ग्रंथाचं मूळ प्रयोजन काय आहे त्याबद्दल सांगतात. भागवतातलाच एक श्लोक आहे, यत्र ज्ञान विराग भक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन विचारन परो भक्त्या विमुच्य नरहा.
ज्या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सांगितलेलं आहे, असा भक्ती, ज्ञान, वैराग्याने वैराग्य यांनी युक्त असलेला जो मार्ग सांगितला आहे, अशा भागवताचं आपण श्रवण, मनन आणि निधिध्यासन केलं पाहिजे. आता असं श्रवण, मनन, निधिध्यासन केलं तर काय होईल? आपल्याला सुद्धा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होईल. म्हणजे या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. कीर्तन, प्रवचन काहीही ऐका, पण त्याच्यात कुठल्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत? भक्ती सांगितली पाहिजे, ज्ञान सांगितलं पाहिजे आणि वैराग्य सांगितलं पाहिजे. आता मानवी जीवन कृतार्थ करण्यासाठी, मानवी जीवन धन्य करण्यासाठी किंवा मानवी जीवनाचं कल्याण व्हावं असं होणारं जे ज्ञान आहे, मानवी जीवनाचं कल्याण करणारं ज्ञान, हे ज्ञान या भागवतात सांगितलेलं आहे. या ज्ञानानं आपल्याला मोक्ष मिळतो किंवा मोक्ष म्हणजेच आनंद मिळतो किंवा त्या ज्ञानानं आपल्या जीवनात एक निर्भयता येते, त्या ज्ञानानं एक शांती प्राप्त होते, त्या ज्ञानानं सुख आणि समाधान प्राप्त होतं. आणि असं हे ज्ञान भागवतात आहे. म्हणून भागवत या ग्रंथाचं काय करावं? श्रवण, मनन, निधिध्यासन करावं. पुढं त्याच्याबद्दल सांगतात, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. आपण इथं बसलेले किंवा आता उद्यापासून येणारे आपण सगळेजण भाग्यवान आहोत. कोणत्या अर्थानं भाग्यवान आहोत? अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय भागवताची कथा श्रवण करायला मिळत नाही. पुण्याई असल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा तुकाराम, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. विठ्ठलाची आवड निर्माण होण्यात अनेक जन्माची पुण्याई लागते. अनेक जन्मांची पुण्याई असल्याशिवाय सद्गुरूंचा लाभ होत नाही. तसं भागवताची कथासुद्धा ऐकायला कधी मिळते? अनंत जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा भागवत कथा ऐकायला मिळते. पुढं म्हटलंय, तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. म्हणजे काय? ही भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. वाङ्मय मूर्ती म्हणजे काय? आता आज ज्ञानेश्वर महाराज नाहीत, पण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही त्यांची वाङ्मय मूर्ती आहे. आज शरीरानं तुकाराम महाराज नाहीत, पण तुकाराम महाराजांची गाथा ही त्यांची वाङ्मय मूर्ती आहे. भगवद्गीता, भगवान श्रीकृष्ण शरीरानं नाहीत, पण भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांची काय आहे? वाङ्मय मूर्ती आहे. तसं भागवत ही सुद्धा भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे आणि भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश आहे. एकूण 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदापैकी 11व्या स्कंदावर एकनाथ महाराजांनी टीका केली. त्या ग्रंथाला एकनाथी भागवत असं म्हणतात. 11व्या स्कंदावर टीका केली, म्हणजे 11वर जे प्रकरण आहे स्कंद, त्याच्यावर टीका केली एकनाथ महाराजांनी, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? एकनाथी भागवत. आता भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणजे भागवत या ग्रंथात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केला. आता असं का? शेवटला आपण ऐकलं या भागवताबद्दल की भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले म्हणजे काय झालं? त्यातले 4 उपाय त्याला सांगितले जातात. एक, भगवान श्रीकृष्ण ब्रह्मरूपानं त्यात स्थित झाले. निजधामाला गेले म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप काय होतं? ब्रह्म. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मस्वरूपात नित्यत्वानं राहिले. दुसरा अर्थ, ते द्वारकेत कायम कारण त्यांनी द्वारका नगरी उभा केली. मग निजधामाला गेले म्हणजे द्वारकेत नित्यत्वानं राहिले, हा दुसरा अर्थ. तिसरं, भगवान श्रीकृष्ण द्वारकेतनं निघाले ते सरळ येऊन पंढरपूरला उभा राहिले. निजधामाला गेले याचा तिसरा अर्थ. आणि चौथं, भगवान श्रीकृष्ण भागवतात शब्दरूपानं समाविष्ट झाले. म्हणजे भागवत ही भगवान श्रीकृष्णांची काय आहे? वाङ्मय मूर्ती आहे. आता अशा भागवताची कथा करणं आणि श्रवण करणं म्हणजे भगवंताची, त्या भगवान श्रीकृष्णांची उपासना करणं. बरोबर? आज आपली गडबड आहे गणपती सोडायला जायची. आता दोन्हीतलं महत्त्व काय आहे सांगा? इथं काय देवाचं सोडून काय काम चाललं आहे? काय भगवंताचंच काम चाललं आहे. आणि गणेश मूर्तीचं विसर्जन करायला जाणार ते कशाचं काम आहे? भगवंताचंच आहे. म्हणजे ते महत्त्वाचं वाटत असेल तर हे महत्त्वाचं वाटत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भागवताचं श्रवण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचंच काय करणं आहे? भगवान श्रीकृष्णांची ती वाङ्मय मूर्ती आहे. म्हणून भागवताचं श्रवण करणं, भागवताचं चिंतन मनन करणं ही भगवान श्रीकृष्णांची केलेली एक प्रकारची उपासना आहे. आणि भागवत ही भगवंताची उपासना आहे. आणि आता भागवत या ग्रंथाबद्दलचं एक वेगळेपण म्हणजे इथं राजा परीक्षिताला जो शाप मिळाला, तो शाप कशाने मिळाला? शब्दाने मिळाला. शब्दानं मिळालेला शाप दूर करण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे? शब्दाचाच वापर करायचा. म्हणून भागवत का श्रवण करायचं? तर भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे आणि शब्दानं दिलेला शाप शब्दांच्या श्रवणानं निवृत्त करायचं.
काय सांगितलं कळलं? तुम्ही एकदम फारच गंभीर होऊन बसलाय सगळेजण. हां नाही ना, असं काय नाही. हां शाप कशाने मिळाला? शब्दाने मिळाला. शब्दानं मिळालेला शाप दूर करण्यासाठी वापर कशाचा करायचा? शब्दाचा. आपल्याकडे काय म्हणा, काट्यानं काटा काढायचा. हां म्हणजे ज्या सत्तेतली अडचण आहे ती त्यातल्या सत्तेच्या उपायानं काय करायची? दूर करायची. मग शाप दिलाय शब्दातून, तो शब्दानं मिळालेला शाप दूर करण्यासाठी कशाचं श्रवण करायचं? भागवत या ग्रंथातील शब्दांचंच श्रवण करायचं. कारण भागवत या ग्रंथातले शब्द म्हणजे कोण आहेत? साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. पुढं आता या भागवत ग्रंथाचं महत्त्व सांगताना शुकाचार्य पुढं म्हणतात की पिबत भागवतम रसमालयम महुरहो रसिका भुवी भावुकहा. याचा अर्थ श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. कशाचं फळ आहे? वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. आता वेदाला म्हटले कल्पवृक्ष आणि त्याला आलेलं फळ म्हणजे भागवत. म्हणजे वेदात जे सांगितले ते भागवतात सांगितले. वेदात जे सांगितले ते भागवतात सांगितले. मग भागवताचं वेगळेपण काय? तिथं जे सांगितले तेच जर ह्याच्यात सांगितलं असेल तर वेगळेपण काय? तर त्याला असा दृष्टांत दिला आहे की वेद हा कल्पवृक्ष आहे आणि त्याला आलेलं फळ म्हणजे काय आहे? भागवत आहे. वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ म्हणजे भागवत आहे. आता बघा, आंब्याचं झाड आहे. आंब्याचा रस आंब्याच्या सगळ्या झाडात असतो. पूर्ण झाडात पान, फळ, फांद्या सगळ्यात असतं. पण आपल्याला खायला कशातून मिळतो? फळामधून मिळतो. बरोबर? आंब्याच्या झाडात आंब्याच्या सर्वांगात आंब्याचा रस असतो, पण तो मिळतो फळातून. तसं वेदात सगळं तत्त्वज्ञान आहे, पण त्या तत्त्वज्ञानाचा रस कशातून मिळतो? भागवतामधून मिळतो. रस म्हटले, बाकीचं तुम्हाला सफरचंदाचा रस काढा, संत्र्याचा रस काढा, मोसंबीचा रस काढा म्हटलं तर त्याच्यात फक्त रस निघत नाही, रसाबरोबर चोथा पण असतो. पण याच्यात चोथा नाही, केवळ रस आहे. केवळ रस आणि रस आहे. हे भागवताचं काय आहे? वेगळेपण. भागवताचं वेगळेपण काय? तर वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं हे फळ आहे आणि तो रस आपल्याला त्यातून घेता येतो. आता दूध आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुधात तूप असतं का नाही? बोला जरा माझ्याबरोबर, चालतंय म्हणजे झोप येणार नाही. हां दुधामध्ये काय आहे? तूप आहे. मग दुधामध्ये तूप असेल तर दुधात दिवा लावला तर लागायला पाहिजे का नाही? मग तो लावावा कशात लागतो? तुपातच. म्हणजे याचा अर्थ दुधात जे लपलेलं तूप आहे ते त्यावर प्रक्रिया करून आपल्याला बाजूला काढावं लागतं. म्हणजे दुधाचं दही लावायचं, त्याचं ताक करायचं, त्याचं लोणी काढायचं, लोणी गरम करून तूप तयार करायचं. मग त्या तुपामध्ये आपल्याला काय करता येतो? दिवा लावता येतो. तोच दिवा दुधात लावायला काय अडचण आहे? तुपातूनच काढलं होतं ना. तसं दुधातून जसं तूप बाजूला काढलं की त्याच्यात दिवा लावता येतो, तसं वेदरूपी या कल्पवृक्षाला आलेलं भागवत हे काय आहे? फळ आहे. त्या फळातून आपल्याला सरळ रस मिळतो. म्हणून भागवत हे ह्या भागवताचं काय आहे? वेगळेपण आहे किंवा हे या भागवताचं महत्त्व आहे. दुसरं, उसाच्या रसापासून साखर तयार केली जाते. मग शिरा तयार करायला उसाचा रस घातला तर? हे माझं नाही, हे सगळं भागवतातलंच सांगितलेलं आहे. हा सगळा चोरीचा माल आहे. चोरीचा म्हणजे यापूर्वीच्या अगोदरच्या लोकांनी सांगून जे दिले तेच मी सांगायला लागलो. माझ्या मनाचं काय नाही. उसात रस आहे, उसाच्या रसाची साखर होते. मग शिरा तयार करायला साखर घालण्याऐवजी उसाचा रस घालायचा चालतं का? नाही. तर त्या रसापासून साखर तयार होते आणि त्या ती साखर जर शिऱ्याला वापरली तर काय होतो? तो चांगला तयार होतो. तसं वेदांतामध्ये किंवा वेदांमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञानाचं रस, ते तत्त्वज्ञानाचं फळ मात्र कशामध्ये आहे? हे म्हणजे भागवत आहे. आता भागवत सांगण्याचं दुसरं एक महत्त्व, मगाशी मी म्हटलं की आपण सगळेजण जन्ममरण परंपरेत अडकलेलो आहोत आणि आपल्या जीवनात सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची. 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर मिळणारं सर्वात मोठं फळ, आणि हेच मिळालं पाहिजे. लक्षात ठेवा, बाकी काही नाही झालं तरी चालेल तुम्हाला आणि मला. मी इथं बसलोय म्हणून मला काय फार वेगळं समजू नका, मी पण तुमच्यातलाच आहे. कारण सगळ्यांच्या मनात भीती कशाची आहे? मृत्यूची. आणि 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर मिळणारं महत्त्वाचं फळ म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनातली मृत्यूची भीती नाहीशी झाली पाहिजे. मृत्यूची भीती नाहीशी करणं हे भागवताचं मुख्य प्रयोजन आहे. मृत्यूची भीती नाहीशी करणं. भगवद्गीता माणसानं जीवन जगावं कसं हे शिकवते आणि भागवत माणसानं मरावं कसं हे शिकवते.
आपण सगळ्या गोष्टींची तयारी करतो. आता हे उभा करायचं आहे, मंडप उभा करायचा होता, सगळी चारी बाजूनं पैसे गोळा करावे लागले, साहित्य गोळा करावं लागलं, माणसं जमवावी लागली आणि त्या कष्टातून मला घर बांधायचं असेल तर सगळी पूर्वतयारी करावी लागते. घरात मुलाचं लग्न ठरलं तर पूर्वतयारी करावी लागते. कुठून कपडे आणायचे, कुठून सोनं खरेदी करायचं, कुठं आणखी काय जेवणाचं साहित्य कुठून आणायचं, सगळी तयारी करतो. घरात लहान मूल जन्माला येणार असेल, घरातली एखादी सून किंवा महिला गर्भवती असेल तर बाळाला जन्माला येणाऱ्या बाळाची पूर्वतयारी आपण काय अगोदर करून ठेवतो. मग मरणाची तयारी आपल्यापैकी किती जण करतो आम्ही? सगळ्या गोष्टीची तयारी केलेली असते. जीवनात ज्या काही आपल्या घडामोडी घडतात त्याची पूर्वतयारी, लग्नाची पूर्वतयारी असते, जन्म झाला की बारशाची पूर्वतयारी असते, मूल पोटात असताना त्याची पूर्वतयारी, त्याचा जन्म व्हायच्या अगोदर सगळी पूर्वतयारी करावी लागते. घर बांधायचं असेल तर त्याची पूर्वतयारी करावी लागते. मग मरणाची, भागवत आमची मरणाची पूर्वतयारी करून घेतं. म्हणजे आम्हाला मृत्यूच्या भीतीतून काय होते? सुटका होते. आणि मृत्यूच्या भीतीतून सुटका करण्याचं काम या भागवत या ग्रंथातून होतं. म्हणजे मरणाचं भय संपवणं यालाच म्हटलं आहे मोक्ष. आणि त्यासाठी आपण भागवत श्रवण करायचं आहे. भागवतामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. तुमचं माझं जे जीवन आहे त्या जीवनात अनेक समस्या आहेत आणि अनेक प्रश्न आहेत, पण अनेक प्रश्नांचं एक उत्तर म्हणजे भागवत. उदाहरणार्थ 3 प्रश्न सांगतो. एक पहिली काय, कोडं असल्यासारखं, घोडा का अडला, भाकरी का करपली, पानं का सडली. 3 प्रश्न आहेत पण उत्तर एकच. माहिती आहे कुणाला? प्रश्न 3, घोडा का अडला, भाकरी का करपली, पानं का सडली. 3 प्रश्न पण उत्तर एक, न फिरवल्यामुळं. घोडा का अडला, त्याला फिरवलं नाही म्हणून. भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. खाऊची पानं असतात ते पानपट्टीवाले सारखं इकडं तिकडं बदलत असतात बघा, पुसायची आणि ते करंडीत काय करायची, बदलायची. मग तर ती नाही बदलली तर पानं सडून जातात. मग पानं का सडली, फिरवली नाहीत म्हणून. प्रश्न 3 उत्तर 1. तसं आपल्या जीवनात प्रश्न अनेक, त्या अनेक प्रश्नांचं उत्तर एक म्हणजे भागवताचं श्रवण. आता आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत, या समस्या काही शरीराला धरून आहेत, काही मनाला धरून आहेत, काही बुद्धीला धरून आहेत. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही गोष्टींना धरून आहेत. किंवा त्या संदर्भाने एक छान उवे, कल्पना अविद्या येणे झाला जीव. आम्हाला जीवदशा कशामुळं प्राप्त झाली? कल्पनेमुळं आणि अविद्येमुळं प्राप्त झाली. आपण जीवदशेला प्राप्त झालो, पण हा जीव अनेक प्रकारच्या कल्पनाच करतो. मनानं कल्पना केलेल्या असतात. इतक्या कल्पना असतात की त्या कल्पनेचा ताणतणाव आमच्या जीवनावर येतो. म्हणजे खऱ्या गोष्टीला जसं दोरीवरच्या सापाला आपण घाबरतो तसं या कल्पनेला सुद्धा आपण काय करत असतो? घाबरत असतो. म्हणजे ह्या काल्पनिक गोष्टी आपल्या जीवनात भीती निर्माण करतात. एक किस्सा सांगतो. एकदा एक माणूस माझ्यासारखा असा जेवत होता आणि जेवताना एक माशी, तो घास असा घ्यायला, एक माशी त्याच्या तोंडासमोरून अशी घासाच्या आणि तोंडाच्या मधून गेली. तो माशी जायला आणि त्यानं घास घ्यायला एकच गाठ पडली. त्याची कल्पना अशी झाली की माशी माझ्या पोटात गेली. आता त्याला असं वाटलं की माशी पोटात गेली. माशी पोटात गेली, एक दिवस झाला. ते दिवसभर त्याच्या डोक्यात तसंच होतं की मी आता जेवताना काय झालं, माशी गेली. सकाळी जेवताना हे घडलं. संध्याकाळी तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांना म्हणाला सकाळी जेवताना माझ्या पोटात काय झाली, माशी गेली. पोटात माशी गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले ठीक आहे, असू दे, काय काळजी करू नका, जावा. पण डॉक्टरांनी असं निर्धास्तपणे न घाबरता सांगितलं की जावा, काही काळजी करू नका. का? तर डॉक्टरांना माहीत होतं की माशी इतका वेळ आत पोटात राहत नाही. जर ती खरंच पोटात गेली असेल तर अर्ध्या तासात, तासाभरात आतलं सगळं ती बाहेर काढून टाकणार. आणि हा माणूस संध्याकाळी माझ्याकडे ज्या अर्थी आलाय त्या अर्थी माशी गेलेली नाही. पण ह्याच्या डोक्यातनं काय ते जायला तयार नाही. तो घरी आला. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरांच्याकडे गेला. का? काल जेवताना माशी गेली आणि अजून माझ्या पोटात कसं तरी व्हायला, तेव्हा तुम्ही काहीतरी औषध द्या. मग डॉक्टरांनी यांच्या समाधानासाठी उलटी होण्याचं एक औषध त्याला दिलं. उलटी होण्यासाठी एक टोपणभर औषध दिल्यानंतर तिथं दवाखान्यातच त्याला उलटी झाली. उलटी झाल्याबरोबर डॉक्टरांनी आपल्याकडला एक काळा दोरा घेतला. तो दोरा असा गुंडळला आणि त्या उलटीत टाकला. उलटीत टाकल्याबरोबर त्यानं बघितलं उलटी झाल्यानंतर. ते बघा म्हणाला डॉक्टर, मी तुम्हाला कालपासून सांगतोय माशी पोटात गेली, पण तुमचा काय त्याच्यावर विश्वास नाही. ही बघा आता पडली. बरं, आता माशी गेली, झालं. आला परत.
दवाखान्याच्या दारातनं बाहेर पडताना परत उंबऱ्याजवळनं आणि परत डॉक्टरांच्याकडे आला. म्हणाला 2 दिवस माशी पोटात राहिली, अंडी घातली असली तर. आता कळलं? म्हणजे आता तुमच्या मनात ह्यापूर्वी घडलेल्या घटना आठवणीत आला, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनात सुद्धा बऱ्याच गोष्टी असं आपण काल्पनिक न, आपली भीतीसुद्धा काल्पनिकच असते. असं झालं तर, तसं झालं तर, मग असं होईल, मग तसं होईल, ते अमक्याचं तसं झालं होतं, तमक्याचं तसं झालं होतं, मग माझं तसंच झालं तर. ही एक काल्पनिक भीती आहे. आणि ही भीती दूर करण्याचं काम कोण करतं? भागवत करतं. भागवत या ग्रंथात. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती असल्यामुळं श्रीकृष्ण धामाची प्राप्ती भागवताच्या श्रवणानं होते. भागवतात भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलेलं आहे. त्यामुळं भागवताचा अभ्यास करणाऱ्याच्या अंतरंगात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची निर्मिती होते. आपल्या संस्कृतीनं 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थ म्हणजे काय आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची याचं ज्ञान आपल्याला भागवतातून मिळतं. प्रेतपिडेचा नाश म्हणजे भूतखेत असं आपण जे म्हणतो, त्याचा जर आपल्याला काही भीती वाटत असेल, अशी काल्पनिक भीती, तर ही काल्पनिक भीती दूर करणारी भागवत कथा आहे. म्हणून आपण भागवत कथा श्रवण करायची. आता भागवत या ग्रंथाची सर्वसाधारणपणे रचना काय आहे बघा. भागवत संवादात्मक आहे. संवादात्मक म्हणजे राजा परीक्षित आणि शुकाचार्य यांचा संवाद आहे. मूळ भागवत भगवान नारायणाने मूळ भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने ते आपल्या नारदांना सांगितलं. नारदाने व्यासांना सांगितलं. व्यासाने आपला मुलगा शुकाचार्य यांना सांगितलं. शुकाचार्याने ते राजा परीक्षितीला सांगितलं. आणि राजा परीक्षितीला सांगत असताना अनेक लोक ऐकायला जमले होते. त्याच्यामध्ये एक सूत होते ऐकायला. त्या सुतानी नंतर येऊन कुणाला सांगितलं? शौनकादी ऋषींना सांगितलं. म्हणजे मूळ कुणी कुणाला सांगितलं? भगवान नारायणाने कुणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला सांगितलं. हे आता 7 दिवसात पाठ व्हायला पाहिजे. मूळ आणि ते किती सांगितलं? हे एवढं मोठं 18 स्कंदाचं नाही सांगितलं, 4 श्लोक सांगितले. म्हणून त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने कुणाला सांगितलं? नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं. नारदाने व्यासांना सांगितलं. व्यासाने शुकाचार्यांना सांगितलं. शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं. आणि त्या दोघांचा संवाद चालू असताना त्या सुताने ऐकला आणि ऐकलेली गोष्ट तिकडे जाऊन सांगितली. म्हणजे यामध्ये ह्या प्रत्येक जोडीने ज्या जोड्या सांगितल्या त्याच्यात प्रत्येक वेळी शिष्याने ऐकणाऱ्यानं प्रश्न विचारला आणि भगवंतांनी त्याची काय केलेली आहे? उत्तरं दिलेली.